भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NH3 वरील धुळे ते टोल प्लाझावरील पेट्रोलिंग व मेंटेनन्स डिपार्टमेंट व टोल प्लाझा ऑपरेशन निविदा आपण काढली आहे। त्या संदर्भात टोल प्लाझा येथील या जुन्या कर्मचाऱ्यांचा विचार करण्याबाबत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले होते। गेल्या 15-16 वर्षापासून ISTPL कंपनीकडून धुळे टोल प्लाझावरील या डिपार्टमेंटमध्ये कर्मचारी हे काम करीत आहेत। आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुढील भाग सांभाळण्याकरिता नवीन निविदा काढण्यात आली आहे, तर पुढील नवीन कॉन्ट्रॅक्टर येण्याच्या तयारीत आहेत। गेल्या 15 वर्षापासून हे 70 कर्मचारी या पेट्रोलियम आणि मेंटेनन्स डिपार्टमेंटमध्ये व 168 टोल प्लाझा ऑपरेशन निविदा धुळे टोल प्लाझावर काम करीत आहेत। या निविदामध्ये आपण किती कर्मचाऱ्यांचा समावेश केला की आम्हास काही माहीत नाही, परंतु कॉन्ट्रॅक्टर या राष्ट्रीय महामार्गावरील काम होईल। तर 15-16 वर्षापासून हे सर्व कर्मचारी या डिपार्टमेंटमध्ये काम करून आज त्यांचे पूर्णतः या धुळे टोल प्लाझावरील पेट्रोलिंग मेंटेनन्स डिपार्टमेंटमध्ये व टोल प्लाझा ऑपरेशन निविदाकरिता आपला अर्ध आयुष्य त्यांनी पणास लावलेला आहे। या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भव्य आंदोलन केले। आंदोलनात कर्मचाऱ्यांनी मोठा सहभाग नोंदवला होता। महामार्गाने निविदा काढली आहे, त्या निविदा आम्हाला मान्य नाही। तिथं त्या निविदेत कर्मचाऱ्यांचा कोणताही विचार केला गेला नाही आहे। कर्मचारी कमी करण्यात आले हे आम्हाला मान्य नाही आहे। नवीन निविदेनुसार कर्मचारी जवळजवळ आपल्या टोलवरील म्हणजे आमच्या टोलवरील धुळे टोल नाक्यावरील 250 कर्मचारी कामास आहे। त्या निविदेनुसार त्याच्यामध्ये बघण्यात येते की जवळजवळ त्या 250हून 1,400 कर्मचारी जवळजवळ 1,400 कर्मचारी बेरोजगार होणार आहे। ही निविदा आम्हाला मान्य आहे नाही। नॅशनल हायवेनी या निविदेनुसार हे पुढील काम कधी त्यांनी चालू ठेवले तर आम्ही काम बंद आंदोलन ठेवू, तिथं आंदोलनही छेडू, कारण आज आमच्या पोटावर उपासमारीची वेळ आलेली। या 250 कर्मचाऱ्यांचा कोणाचा लोन, कोणाचा लग्नाचा, कोणाचं काय, सगळ्या गोष्टी न विचार करता नॅशनल हायवेनी जवळजवळ 1,400 कर्मचाऱ्यांचा काही विचार न करता ती निविदा काढली। ती निविदा आम्हाला मान्य आहे नाही। त्या निविदेला नकाराचा आमचा पूर्णपूर हे विरोध आहे। आंदोलन करू आणि आमचं एकही